बहिणाबाई साहित्य परिषदेची 19वी सर्वसाधारण सभा नुकतीच अंबरनाथ येथील श्री किसन वराडे सर यांच्या सुगी या बंगल्यावर आयोजित केली होती। सभेला ज्येष्ठ साहित्यिक नीरा पाटील, किसन वराडे, डॉक्टर चंद्रशेखर भारती, पत्रकार व समाजसेवक सुनील इंगळे, कवी लीलाधर महाजन, प्रल्हाद कोलते, मोहन वायकोळे, रमेश तारमले, पुष्पा कोल्हे, कुंदा झोपे, नरेंद्र राणे, लता पाटील, गोपाळ सूर्यवंशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते। साहित्यिक नीरा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष कैलासवासी प्राध्यापक राम नेमाडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून सभेस सुरुवात करण्यात आली। उपस्थित सर्व सभासदांच्या संमतीने व बहुमताने रिक्त झालेल्या अध्यक्षपदावर प्राध्यापक किसन वराडे सर यांची सर्व संमतीने एकमताने निवड करण्यात आली। अध्यक्षपदी डॉक्टर चंद्रशेखर भारती, कार्याध्यक्षपदी सुनील इंगळे, कोषाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सहकोषाध्यक्ष मोहन वायकोळे, कार्यवाहक लीलाधर महाजन, सहकार्यवाहक प्रल्हाद कोलते, तर कार्यकारिणी सदस्यपदी लता पाटील, आरती मुळे, पुष्पा कोल्हे, प्रदीप कासुर्डे, हेमंत नेहते, रमेश तारमाळे, तर सल्लागारपदी ज्येष्ठ साहित्यिक नीरा पाटील हे पुढील 5 वर्ष कार्यरत राहतील असं जाहीर करण्यात आलंय। काव्यकन्या खानदेश कन्या बहिणाबाई चौधरींचं काव्य, त्या काव्यातील साहित्य तळागाळात पोहोचवण्याचा संकल्प करून विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आलेत। या प्रसंगी प्राध्यापक किसन वराडे सर यांनी स्वलिखित आत्मकथन सर्वा उपस्थित सर्वांना भेट दिले। यावेळी प्राध्यापक किसन वराडे सर यांनी स्वादिष्ट जेवणाची मेजवानी देऊन उपस्थितांना तृप्त केलं। त्याबद्दल त्यांचे आभार मानून सभेची सांगता केली।